नमस्कार, मी प्राची लुडबे. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. कोविड-19च्या कालावधीत शिक्षणाची गाडी रुळावरून घसरू नये हा हेतू लक्षात घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिकेने देशभरातील सर्व विद्यार्थ्यांना घरी बसून दर्जेदार शिक्षण प्राप्त व्हावे यासाठी एज्युकेशन फॉर ऑल इनिशिएटिव्ह अंतर्गत BMC एज्युकेशन हे चॅनेल सुरू केले आहे. मुलांनो, तुम्हाला या चॅनेलचा नक्कीच लाभ होईल. आज आपण इयत्ता 8वी सामान्य विज्ञानमधील एक महत्त्वाचा पाठ पाहणार आहोत. चला तर पाठाला सुरुवात करूया. मी प्राची लुडबे. आज आपण इयत्ता 8वी सामान्य विज्ञानमध्ये 7वा पाठ धातू अधातू मेटल्स अँड नॉन मेटल्स याची माहिती घेणार आहोत. आपण मागील धड्यामध्ये पाहिलंच द्रव्याचं संघटन. द्रव्य म्हणजे काय? पदार्थ यालाच ॲक्च्युली द्रव्य म्हणतात. पदार्थ हा शब्द आपल्याला माहीत आहे. आपल्या आजूबाजूला अनेक पदार्थ आपण त्याला म्हणतो. स्थायीरूप पदार्थ, द्रवरूप पदार्थ, वायुरूप पदार्थ. पदार्थालाच विज्ञानामध्ये नवीन शब्द द्रव्य आहे. मागील पाठातच आपण पाहिलं. आपल्या सभोवती दिसणाऱ्या तसेच दृष्टीला दिसू न शकणारे म्हणजे दिसणारेही आणि न दिसणारे सर्व वस्तू ज्या आहेत आपल्या डोळ्यासमोर, सर्व प्लॅस्टिक, खुर्ची, प्लॅस्टिकची बॉटल, प्लॅस्टिकच्या वस्तू, टेबल, खुर्ची ह्या वस्तू आहेत. ह्या वस्तू ज्याच्यापासून बनतात त्याला पदार्थ म्हणतात. पदार्थ म्हणजे द्रव्य. ऑल ऑब्जेक्ट्स which we see around us and those which we cannot see are all made up of matter. सर्व पदार्थ किंवा सर्व वस्तू ह्या द्रव्यापासून बनलेल्या असतात. मग त्यातलं काही द्रव्य आपण असंच्या असं वापरतो, उदाहरणार्थ पाणी, आणि काहीमध्ये बदल करून वापरावा लागतो. आता लाकूड गावी चुलीला असंच्या असं वापरतं, पण लाकूड हा जो पदार्थ आहे त्याला आकार देऊन खुर्ची बनवावी लागते, मग आपण त्याला वस्तू म्हणतो. तर असे हे सर्व पदार्थ पुन्हा आपण द्रव्य म्हणूया. असे सर्व द्रव्य 3 गटात विभागले आहे. हेही आपण मागील पाठामध्ये शिकलो. ते 3 गट म्हणजे मूलद्रव्य, संयुग आणि मिश्रण. त्यातले मूलद्रव्य म्हणजे काय? निसर्गात आढळणारे, निसर्गात मूळ रूपात जे आढळले, शास्त्रज्ञांनी शोधून काढले अशी मूलद्रव्य. मूलद्रव्यांच्या संयोगाने बनतात ती संयुग. त्यामध्ये मूलद्रव्यांचं विशिष्ट प्रमाण असतं. आणि मिश्रण म्हणजे मूलद्रव्य किंवा संयुग एकत्र येऊन बनलेलं मिश्रण, कोणतंही प्रमाण. इथे बघा मी लिंबू सरबतचं चित्र दाखवलं आहे, ज्यामध्ये आपण लिंबू रस, पाणी, साखर, मीठ त्यांचं मिश्रण आहे. फक्त ते नाव दिलं आपण लिंबू सरबत. नवीन पदार्थ काही त्यात तयार होत नाही. अशा प्रकारे जे द्रव्य जे आहे त्याचे 3 प्रकार. त्यातलं मुख्य म्हणजे मूलद्रव्य, निसर्गात आढळणारे, मूळ स्वरूपात आढळणारे मूलद्रव्य, त्याला आपण एलिमेंट्स म्हणतो. आणि आपल्या आजूबाजूला अनेक पदार्थ, वस्तू मूलद्रव्यांनी बनलेले आहेत. उदाहरणार्थ आपण सोन्याचे दागिने वापरतो, सोनं मूलद्रव्य आहे, बरोबर ना. आपल्या हवेमध्ये ऑक्सिजन आहे, जो आपल्याला श्वास घेण्यास आवश्यक आहे, मूलद्रव्य आहे. आपण कोळसा गावी चुलीला वापरतात, मूलद्रव्य आहे. मग ह्या मूलद्रव्य मी 3 वेगवेगळे शब्द वापरले बघा. सोनं वापरलं, तांब्याचे तार, चांदी हे पण मूलद्रव्य म्हटलं, ऑक्सिजन पण मूलद्रव्य म्हटलं, आणि कोळसा पण मूलद्रव्य म्हटलं. पण तिघांचे प्रकार वेगवेगळे झाले बघा. मूलद्रव्यांचे पुन्हा 3 प्रकार हेही आपण मागील पाठात शिकलो. ते म्हणजे धातू, अधातू आणि धातू सदृश अशा मूलद्रव्यांचे 3 गटात वर्गीकरण केले आहे. पहिलं म्हणजे मेटल्स, जे आपण आपल्या घरातील भांडी किंवा इलेक्ट्रिकच्या तारामध्ये असलेलं कॉपर, आपण ज्याचे दागिने बनवतो ते, सोनं, चांदी, लोखंड, हे सगळे झाले धातू. दे आर कॉल्ड ॲज मेटल्स. आणि मी जे ऑक्सिजन म्हटलं किंवा कोळसा म्हटलं ते सगळे नॉन मेटल्स, अधातू. आणि अजून एक तिसरा गट आहे तो म्हणजे मेटलॉइड्स, धातू सदृश.
धातू सदृश म्हणजे काय, तर त्यामध्ये काही गुणधर्म धातू सदृश पदार्थांचे काही गुणधर्म धातूंचे असतात, काही अधातूंचे असतात. हे 3 गट मूलद्रव्यांचे पडतात. पहा या ठिकाणी तुम्हाला पुन्हा चित्र मी दाखवले. चित्र तुम्हाला पुन्हा यासाठी दाखवले की त्यांच्यामध्ये काही विशिष्ट तुम्हाला दिसते बघा वरच्या चित्रांमध्ये आणि खालच्या चित्रांमध्ये. खाली कोळसा जो कार्बन अधातू आता म्हटलं मी कोळसा, त्याची पावडर दिसते बरोबर. हे गंधक आहे सल्फर, खाणीमधून मिळतं, त्याचा खडा दिसतोय बघा. ह्याला आपण तोडलं, जो गंधकचा खडा तोडला त्याचे पण भुगा होणार. कोळशाचा तुम्ही कोळसा घ्या, भुगा होणार. हवेमध्ये ऑक्सिजन आहे, तो तर दिसतही नाही. आणि वरचे धातू बघा, धातूंना विशिष्ट आकार आहे बघा. त्या चांदीची चिप दिसते, सोन्याचे दागिने दिसते, ॲल्युमिनियमच्या सळ्या दिसत आहेत, लोखंडाच्या सळ्या दिसत आहेत तुम्हाला. तांब्याची तार काढू शकतो आपण, तांब्याची जाडी तार, बारीक तार काढू शकतो आपण. ॲल्युमिनियमची भांडी आपण वापरतो का, कारण ॲल्युमिनियमला काय करता येतं, ॲल्युमिनियमला ठोकून पत्रा करता येतो. म्हणजे यांच्यामध्ये हे जे मी शब्द वापरले हे धातूंचे गुणधर्म आहेत. काय आहेत, धातूंचे, मेटल्स, प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स. म्हणजे काही विशिष्ट प्रॉपर्टीज आहेत धातूंना की ज्यामुळे धातू ओळखता येतो, ज्यामुळे धातू ओळखता येतो. असे धातूंचे काही प्रॉपर्टीज आहेत. पहिलं बघा, वर्धनीयता, मेलिएबिलिटी, तन्यता, डक्टिलिटी, विद्युत वाहकता म्हणजे धातूमधून वीज वाहून जाते, उष्णता वाहून जाते म्हणून तर आपण धातूची भांडी वापरतो. त्यात चकाकी असते, दे आर लस्ट्रस, त्यांच्यातून आवाज येतो. धातूवर एका धातूवर दुसरा धातू तुम्ही आपटला तर आवाज येतो. नादमयता असते, शाळेची घंटा माहीत असेल तुम्हाला. आणि धातू जड असतात, घनता असते त्यांना. या चित्रात दिसते बघा, पाण्यामध्ये खाली आहे कॉईन आणि वर प्लॅस्टिकचं बूच आहे बघा. प्लॅस्टिक तरंगतं, धातू मात्र बुडाले. तर या पाठामध्ये आपण धातूंचे गुणधर्म जे आता मी या चित्रात दाखवले आहेत ते आपण विस्तृत स्वरूपात पाहणार आहोत. पाहूया आपण आता धातूंचे गुणधर्म. प्रथम पाहूया आपण धातूंचे भौतिक गुणधर्म. आपण धातूंचे पाहणार आहोत, त्यावर अधातूंचेही गुणधर्म, त्या उलट काय आहेत तेही आपण पाहणार आहोत. फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स. फिजिकल प्रॉपर्टी म्हणजे बाहेरून जे त्यांच्या दिसतात, त्यांच्यामध्ये काय बदल होतो वगैरे, आकार बदलणे वगैरे, पत्रा काढता येणे, तार काढता येणे, हे सगळे बाहेरील गुणधर्म, भौतिक गुणधर्म. फर्स्ट प्रॉपर्टी ऑफ दॅट इज फिजिकल स्टेट ऑफ मेटल्स. अवस्था कशी असते, सर्वसामान्य म्हणजे आपलं नेहमीचं तापमान. कक्ष तापमानात धातू स्थायू असतात सर्व. तुम्हाला माहिती आहे ना, सोनं चांदी वगैरे आपण जे बघतो तो सर्व धातू हे स्थायी रूपात असतात. पण तेथे एक्सेप्शन आहे, पारा आणि गॅलियम. तुम्हाला माहिती थर्मामीटरमध्ये पारा असतो बघा. वरच्या चित्रातला पारा आहे ग्रे कलरचा आणि खालच्या चित्रात चांदीसारखा चमकणारा गॅलियम आहे बघा. बोटाने तो व्यक्ती दाबतोय बघा. म्हणजे धातू असून सुद्धा ते द्रवरूपात असतात. पण अंडर ऑर्डिनरी कंडिशन और अंडर ऑर्डिनरी टेम्परेचर all metals are in solid state except this gallium and mercury. They occur in liquid state at room temperature. म्हणजे रूम टेम्परेचर म्हणजे कक्ष तापमानात ते द्रवरूपात असतात, स्थायू असून सुद्धा. म्हणून तुम्हाला माहिती असेल, तुम्ही थर्मामीटर पाहिला आहे. थर्मामीटर शाळेत तुम्ही पाहिलाच असेल. थर्मामीटरमध्ये ग्रे कलरचा पारा असतो. किंवा आपल्याला ताप आल्यावर आपण बघा थर्मामीटर घरी ठेवतोच, त्यामध्ये ग्रे कलरचा पारा वर चढतो आणि दाखवतो किती तुम्हाला टेम्परेचर आहे ते. त्याचा पारा दिसत नाही, परंतु जे ब्लड प्रेशर चेक करायचं जे इन्स्ट्रुमेंट असतं स्पिग्मोमॅनोमीटर, ते तर मला माहितीच असेल. त्या ब्लड प्रेशरचा जो पट्टा आपल्या हाताला लावल्यावर आणि जेव्हा ते प्रेस करतात तेव्हा तुम्हाला ग्रे कलरचा पारा असा वर चढताना दिसतो बघा, बरोबर ना. मग तो ग्रे कलरचा पारा जो आहे तो का वापरतात, कारण तो द्रवरूपात आहे स्थायू असून सुद्धा. म्हणून त्याचा उपयोग थर्मामीटरमध्ये, ब्लड प्रेशर इन्स्ट्रुमेंटमध्ये, स्पिग्मोमॅनोमीटरमध्ये त्याचा यूज करतात. दुसरा गुणधर्म लस्ट्रस, चकाकी. तांब्याची भांडी बघा आपल्या घरी असतात. हे बघा वरच्या चित्रात दिसत आहे,
दोन भांडी कशी काळपट झालेली, कारण आपल्याला माहिती आहे की हवेमध्ये जो ऑक्सिजन असतो आणि हवेतील पाण्याची वाफ यांच्यामुळे असं लोखंड गंज तांब्याची भांडीवर काय येतं माहिती आहे, कॉपर ऑक्साईड बनून एक काय म्हणू आपण, त्याच्यावर एक थर जमा होतो आणि त्यामुळे त्यांचा रंग असा काळवंटतो. आणि हे त्यांच्यावर जो थर जमा होतो तो आम्लारी आहे आणि त्यामुळे आपण इथे ॲसिड वापरलं, लिंबू वापरलं, चिंच वापरलं. सर्व माहितीच असेल की ज्याने आपण घासलं की त्यांना कशी चकाकी दिसते बघा, चकाकतात. चकाकी म्हणजे लस्ट्रस. ऑल मेटल्स आर लस्ट्रस. कसे असतात, त्यांना चकाकी असते. डायमंड आपण म्हणतो ना आपण, किंवा आपण चांदी घेऊया. त्यानंतर हे दाखवलं, पितळेचं भांडं दाखवलं आहे. चमचा बघा, घासलेला चमचा आपण उन्हामध्ये ठेवलं तर त्यांच्यावर सूर्याचं सुद्धा काय होतं, सूर्याचं जे किरण असतात लाईट रिफ्लेक्ट होते त्याच्यावर. धातूवरून काय होते, लाईट रिफ्लेक्ट होते आणि त्यामुळे हा लस्ट्रस गुणधर्म आहे. धातू जेव्हा लाईट रिफ्लेक्ट होते तेव्हा तो तेजस्वी दिसतो. दिस इज वन ऑफ द प्रॉपर्टी ऑफ मेटल्स. द नेक्स्ट प्रॉपर्टी ऑफ मेटल्स इज हार्डनेस, कठीणपणा. सर्व धातू कठीण असतात, सर्वांना माहिती आहे, मौन असतात. बट देर इज अ एक्सेप्शन ऑफ सोडियम अँड पोटॅशियम. इथे तुम्हाला चित्रात दिसतंय रबर दिसतोय बघा, रबर वाटतोय पण दॅट इज नॉट रबर, दॅट इज सोडियम मेटल विच कॅन बी इझिली कट बाय नाईफ. चाकूने सहज कापता येतो, इतका तो मऊ आहे. आणि पोटॅशियमसुद्धा. दीज आर द टू एक्सेप्शनल मेटल्स विच कॅन बी कट बाय मेटल्स knife, but other all metals are hard. So this is third property. Next property is ductility, तन्यता. तन्यता म्हणजे काय, धातूंची तार काढता येते. सोन्या चांदीच्या आपण दुकानात गेलो की ते तारा असतात बघा, लहान मुलांच्या कानामध्ये घालायच्या, नाक टोचण्याच्या जे तारा ज्या काढतात. का काढू शकतो, कारण धातूला गरम केलं असतं, खेचून त्यापासून बारीक पाहिजे तेवढी बारीक तार काढता येते. दॅट इज वन ऑफ द प्रॉपर्टी ऑफ मेटल्स. पदार्थापासून तार काढता येणे याला काय म्हणतात, तन्यता असे म्हणतात. नेक्स्ट इज द मेलिएबिलिटी, वर्धनीयता. जशी तार काढता येते धातूंपासून तसं त्यांच्यापासून ठोकून पत्रासुद्धा करता येतो. मग या चित्रात दाखवलं आहे, काय दाखवलं आहे, पहिल्या भागात दाखवलं आहे ठोकून पत्रा करता येतो. म्हणून तर ॲल्युमिनियम वगैरेची भांडी आपण जेवणासाठी वापरतो, स्टीलची भांडी वापरतो की नाही. तांब्याचा पत्रा असतो. मेडल जे असतात बघा, गोल्ड मेडल, सिल्वर मेडल, ब्रॉन्झ मेडल कसे बनवतात, कारण तो धातू ठोकून जाड पत्रा करता येतो आणि तो पत्रा किंवा त्याची प्लेट करता येते, म्हणून त्यापासून मेडल्स बनवतात. म्हणजे स्थायू पदार्थ घाव घालून त्याचा पत्रा तयार करता येणे त्याला काय म्हणतात, वर्धनीयता असे म्हणतात. दॅट इज अ प्रॉपर्टी कॉल्ड एज डक्टिलिटी. नेक्स्ट, कंडक्शन ऑफ हीट. उष्णता वाहून जाते बघा. वर इथे रॉडला मेणाचे गोळे लावलेले होते. उष्णतेमुळे काय झालं, मेणाचे गोळे जे चिटकवले होते उष्णता मिळाल्याबरोबर ते वितळले, बरोबर ना, कारण तो रॉड गरम झाला आणि त्यामुळे ते मेणाचे गोळे खाली पडले. म्हणजे धातूमधून उष्णता वाहून जाते. ते उष्णतेचे सुहाग असतात. दे आर गुड कंडक्टर. मेटल्स आर गुड कंडक्टर्स ऑफ हीट अँड देअरफॉर वी यूज ॲल्युमिनियम फॉर द वेसल्स. आपण धातूची भांडी वापरतो कारण ती गरम झाल्यामुळे आपलं जेवण शिजतं, बरोबर ना. ॲज दे आर गुड कंडक्टर ऑफ हीट, सिमिलरली दे आर गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी ऑल्सो. विद्युतचे सुद्धा ते वाहक आहेत. विद्युत त्यांच्यातून वाहून नेली जाते. फक्त अपवाद शिसे हा असा धातू आहे जो उष्णता आणि वीज यांचा सुवाहक नाही. त्यांच्यातून उष्णता आणि वीज जात नाही लेडमधून, पण तांब वगैरे सर्व धातूमधून उष्णता आणि वीज वाहून जातात. म्हणून तर इलेक्ट्रिकच्या या तारा असतात तांब्याच्या असतात. आणि नंतर मग घनता, डेन्सिटी. धातूंची घनता जास्त असते. ह्या चित्रामध्ये बघा, खाली आतमध्ये धातूचं कॉईन आहे आणि वर प्लॅस्टिक आहे, त्याच्यावर पण प्लॅस्टिक आहे. धातूंची घनता सर्व इतरांपेक्षा जास्त असते. अपवाद आहे पुन्हा इथे. सोडियम, पोटॅशियम, लिथियम जे आहेत त्यांची घनता मात्र पाण्यापेक्षा कमी आहे आणि त्यामुळे ते पाण्यावर तरंगतात. सोडियम पाण्यात टाकल्या
आणि तो इतका क्रियाशील आहे की पाण्यात टाकल्याबरोबर त्याचा स्फोट होतो सोडियमचा. त्यांची रिॲक्टिव्हिटी आपण पुढे पाहणार आहोत. तर घनता ह्या तिघांची पाण्यापेक्षा कमी आहे. हे बघा इथे लाकूड आणि लोखंड दाखवले. दोन्ही समान आकाराचे मी ठोकळे घेतले आहेत. दोन्ही समान आहेत बघा. पण लोखंडी ठोकळ्याच्या बाजूने तराजू खाली आलाय, लाकडाच्या बाजूने वर गेलाय, कारण लाकूड धातू नाही. लोखंडा ठोकळा धातू आहे की जो वजनदार आहे. नेक्स्ट प्रॉपर्टी द्रवणांक आणि उत्कलनांक. मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट. धातूंचे द्रवणांक आणि द्रवणांक म्हणजे ज्या तापमानात द्रवात रूपांतर होतं, बरोबर, आणि बॉईल म्हणजे ज्या तापमानात ते वितळतात, हे जास्तच असतात. धातूंचे मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट जास्तच असतात. अपवाद आहे पुन्हा इथे मर्क्युरी, गॅलियम, सोडियम, पोटॅशियम, कारण ते मऊ आहेत. सोडियम पोटॅशियम तर हलके आहेत, त्यामुळे त्यांचे उत्कलनांक द्रवणांकसुद्धा कमी आहेत. मर्क्युरी स्थायू असून सुद्धा, पारा स्थायू असून सुद्धा द्रवणांकच त्याचा किती -38च्या पुढे तो स्थायू होतो, म्हणजे त्या दरम्यान तो आपल्या कक्ष तापमानाला द्रवच असतो 27 डिग्रीला, आणि 357 डिग्रीला तो त्याची वाफ होते. म्हणजे किती त्याचा द्रवणांक बघा कमी आहे, म्हणजे फार कमी आहे. बाकी ज्यांचे 1000, 4000 वगैरे 2000च्या वरती असतात. तर ह्या तिघांचे द्रवणांक, चौघांचे द्रवणांक आणि उत्कलनांक कमी असतात. बाकी सर्व धातूंचे द्रवणांक, उत्कलनांक जास्त असतात. पुढे नादमयता. नादमयता म्हणजे काय? आत्ताच तुम्हाला मी सांगितलं की त्यांचा आवाज येतो त्यांच्याकडून. एक धातू शाळेची घंटा, एक धातू दुसऱ्यावर आदरला की काय होतो? आवाज येतो, आणि ह्याला म्हणतात नादमयता, सोनारिटी. शाळेची घंटा कशी वाजते तुम्हाला माहिती आहे की आपल्या घरात जी बेल असते, बेलवर सुद्धा विद्युत चुंबकाचं कार्य त्यामध्ये असतं. त्या गोलावर तो खटका पटला, दुसऱ्या चित्रात दाखवलं आहे बघा, की आवाज येतो. सोनारिटी, नादमयता हा धातूंचा एक गुणधर्म आहे. आता पाहूया आपण अधातूंचे गुणधर्म. नॉन मेटल्स. अधातू सुद्धा आहेत पहिल्या, पण कार्बन, सल्फर, ऑक्सिजन हवेतला, त्यांचे गुणधर्म काय? त्यांचा सुद्धा आपण प्रथम फिजिकल प्रॉपर्टीज पाहणार आहोत. फिजिकल स्टेट्स म्हणजे भौतिक अवस्था काय आहेत त्या. सर्वसामान्य तापमानाला अधातू, स्थायू, द्रव, वायू तिन्ही अवस्थामध्ये असतात. स्थायू कोणते? कार्बन, त्यानंतर आपण गंधक म्हटलं सल्फर, हे दोन स्थायू असतात. वायुरूपात काय? ऑक्सिजन वायुरूपात असतो, आणि आपलं ब्रोमिन माहिती ना, ब्रोमिन, चॉकलेटी रंगाच्या वाफा निघतात ब्रोमिनच्या द्रवातून, तर हा ब्रोमिन द्रवरूपात असतो आणि त्यातून वाफा निघतात ब्राऊन कलरच्या. तर ब्रोमिन हा एकच अधातू असा की द्रव असतो. ऑक्सिजन, नायट्रोजन वगैरे हे तर वायू असतात, आणि कार्बन, सल्फर आणि फॉस्फरस हे 3 स्थायू असतात. त्यानंतर पुढचा गुणधर्म त्यांचा आहे लस्ट्रस, चकाकी. धातूंना आपण पाहिलं चकाकी असते, पण अधातूंना चकाकी नसते. तरी पण अपवाद आहे, एक्सेप्शन इज, पहिला कार्बनचं पावडर दाखवली आहे, त्याला चकाकी नाही. पण तुम्हाला ते खाली दिसतंय, हे आहेत आयोडीन. हे इथे जे काळे तुम्हाला जे दिसत आहेत गोल, हे आयोडीनचे क्रिस्टल्स आहेत. मग आयोडीनचे क्रिस्टल्स चमकत आहेत बघा. ह्या अंगठीमध्ये असलेला हिरा चमकतोय बघा. हिरा हा कार्बनचंच रूप आहे. हे कार्बनचं एक रूप आहे. हिरा आणि ग्राफाईट ही 2 कार्बनची अपरूप आहेत. त्याचा अभ्यास आपण पुढील भागामध्ये करणार आहोत. पण हा हिरा कार्बनचं रूप असलं तरी चमकतो, कळलं की नाही? आणि हे आयोडीनचे स्फटिकसुद्धा चमकतात. म्हणजे सगळ्यांना नसते, परंतु असे काही अपवादात्मक आहे की त्यांना चकाकी असते. त्यानंतर ब्रिटलनेस. हे बघा, हा कोळशाचे वरती तो हे तुकडे घेतले आहेत मी, त्याला खलबत्त्यात टाकले. काय होणार आहे खलबत्त्यात टाकल्यावर? त्याची पातळ पत्रा होणार नाही आहे की तार होणार नाही आहे, तर तो त्याचा भुगा होणार आहे, आणि ह्याला म्हणतात ठिसूळपणा. कोळशासारखे जे पदार्थ आहेत ठोकले, काय झाले? ठिसूळ आहेत ते, म्हणजे मऊ आहेत, म्हणून त्याची पावडर होते. सल्फर जो आहे, सल्फरचा पिवळा जो गोळा मी दाखवला होता, त्यालाही ठोकलं, त्याचीही पावडर होणार. आणि ऑक्सिजन वगैरे तर वायूच आहेत. पण पुन्हा इथे अपवाद आहे. काय? हिरा, जे कार्बनचं रूप आहे, तो सर्वात कठीण नैसर्गिक पदार्थ आहे, आणि म्हणून हिरा काच कापण्यासाठी वापरतात. काच जी आहे ब्रिटल आहे, ठिसूळ आहे, पण ती काच कापायला हिरा वापरतात. हिरा काचेपेक्षा कठीण आहे. दॅट इज ऑल्सो अगेन द एक्सेप्शन फॉर दिस प्रॉपर्टी.
नेक्स्ट मेलिएबिलिटी अँड डक्टिलिटी. मेलिएबिलिटी धातूंना इथे या चित्रामध्ये दाखवलं आहे. पहिलं धातू आहे आणि इथे वरती दाखवलं आहे कार्बनचं दाखवलं आहे ओंडका. तर त्याचे बघा तुकडे पडले आहेत बघा, कारण तो कसा आहे, ब्रिटल आहे, म्हणजे ठिसूळ आहे. त्यामुळे त्याच्यापासून तारा काढता येणार नाही. धातूपासून तारा काढता येतात. त्यामुळे अधातू हे तंतुक्षमाने वर्धनीय नसतात. नेक्स्ट प्रॉपर्टी आहे अधातूंची इलेक्ट्रिसिटी आणि हीटचे कंडक्शन. उष्णता आणि विद्युतचं वहन होतं का? अधातू उष्णता आणि विद्युतचे दुर्वाहक आहेत, पण पुन्हा इथे कार्बनचं अपवाद. एक्सेप्शन इज ग्राफाइट. दिस इज ग्राफाइट. दिस इज वन ऑफ द पार्ट ऑफ आयसोटोप ऑफ कार्बन. हे कार्बनचं एक अपरूप आहे. ग्राफाइट दिसतंय की नाही कोळशाप्रमाणे, पण ह्या ग्राफाइटचा जो हा असतो, काय म्हणतो, ग्राफाइटला आपण पेन्सिलमध्ये वापरतो. पेन्सिलच्या आतला जो काळा जो गर असतो तो ग्राफाइटचा असतो. तसंच सेलमध्ये तुम्ही जो आपला घरगुती जो आपला सेल असतो घरी टॉर्चमध्ये वापरतो, तो जर फोडलात, ओपन करून पाहिला तर आत म्हणजे कार्बनमध्ये कांडी असते, ती कार्बन कांडी असते, म्हणजे ग्राफाइटची बनलेली असते. कारण त्यातून वीज वाहते. बघा ह्या अशा कांड्या असतात. कार्बनचे अपरूप ग्राफाइट हे विजेचं उत्तम सुवाहक आहे. बघा ह्या सेलमध्ये दिसते तुम्हाला, हे सेलमध्ये ही कार्बन कांडी असते ज्याच्यातून वीज वाहते. आणि वीज वाहते त्यामुळे आपण मागील भागामध्ये पाहिलं, सर्किट पूर्ण झालं की जर तुम्ही त्या सर्किटमध्ये दिवा लावला तर तो दिवा पेटणार आहे, बल्ब पेटणार आहे. म्हणजे ग्राफाइट हे विजेचं उत्तम सुवाहक आहे, जे कार्बनचं अपरूप आहे. म्हणजे हा एक्सेप्शनल आहे ग्राफाइट की जो विजेचं सुवाहक आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रॉपर्टी, द्रवणांक आणि उत्कलनांक मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट कमी असतात, पण कार्बन आणि बोरॉन हे अधातू असून सुद्धा त्यांचं जे मेल्टिंग पॉईंट बॉइलिंग पॉईंट उच्च आहेत. बघा हा बोरॉन आहे आणि बोरॉनचा बॉइलिंग पॉईंट बघा 4000 डिग्री आहे. बोरॉन आहे ते, कोळसा नाही आहे. म्हणजे हे दोन जे आहेत कार्बन आणि बोरॉन यांचे मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट जास्त असतात अधातू असून सुद्धा. अँड द लास्ट प्रॉपर्टी द डेन्सिटी. अधातूंची डेन्सिटी घनता कमी असते. These are we have studied about metals and non-metals. Now we'll see about metalloids. धातू सदृश. धातू सदृश म्हणजे काय? असे ही मूलद्रव्ये आहेत. This is the third type of metal that they resembles some of the property of metals and some of the property of non-metals. म्हणजे यांचे गुणधर्म धातू आणि अधातू यांच्या दरम्यानचे असतात. Therefore they are called as metalloids. Examples are arsenic, antimony, silicon, germanium, टेल्युरियम, बोरॉन. ही मूलद्रव्य जी साही मूलद्रव्य धातू सदृश मूलद्रव्य असे म्हणतात. पाहूया आपण त्यांच्यापैकी काहींची माहिती घेऊया. सिलिकॉन कसं प्रॉपर्टी बघा. सिलिकॉन मेटल आहे दॅट कॅन कंडक्ट इलेक्ट्रिसिटी बट नॉट ॲज वेल ॲज मेटल. एकदम मेटलप्रमाणे नाही, पण त्याच्यातून विद्युत जाते. सेमीकंडक्टर म्हणतात. त्यांच्यामध्ये जे इलेक्ट्रॉनला पुश केलं व ते वाहायला लागतात आणि ते विद्युत कंडक्ट करतात. ते शायनी आहे, चमकत आहेत, परंतु ठिसूळ आहेत, ब्रिटल. इट चिप्स इझिली लाईक ग्लासप्रमाणे ते फुटतात, म्हणजे ब्रिटल आहेत. दुसरा अँटीमनी, हा दुसरा मेटलॉइड आहे. दॅट इज शायनी लाईक मेटल. शायनी आहे बघा, चमकतोय चित्रामध्ये. मग ब्रिटल लाईक नॉन मेटलप्रमाणे ठिसूळ आहे. बोरॉन इज ऑल्सो मेटलॉइड दॅट इज somewhat shiny, थोडाफार शायनी आहे. इट ऑल्सो कंडक्ट इलेक्ट्रिसिटी लाईक मेटल बट इट इज ब्रिटल लाईक नॉन मेटल्स. म्हणजे काही प्रॉपर्टी त्यांच्या मेटल्सच्या आहेत, काही नॉन मेटल्सच्या आहेत. हेन्स दे आर कॉल्ड ॲज मेटलॉइड्स म्हणजे धातू सदृश. तर ह्या भागामध्ये आपण मूलद्रव्यांचे प्रकार, धातू, अधातू आणि धातू सदृश यांचे गुणधर्म पाहिलेले आहेत, भौतिक गुणधर्म. आज या भागात आपण इथेच थांबूया. धन्यवाद. आज आपण या भागात इथेच थांबूया. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि BMC एज्युकेशन चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉन प्रेस करा, ज्यामुळे नवीन व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळतील. मुलांनो, घरी राहा व सुरक्षित राहा. धन्यवाद.